लागले तर फार वेळ होईल, तरी मी एखादं उदाहरण देईन. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा अवतार म्हणून केलेला स्वीकार. कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले, त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तसंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला. निष्कारण कशाला हिंसा करायची, आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही, की आमच्या सगळ्या 10 अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये, याच्यामध्ये. तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, अगदी खंडोबा बिरोबा सुद्धा असतात, यमाई जानाई जोखाईचे सुद्धा टाक केलेले असतात. ज्यांना देवता मंडल माहिती आहे, देवघर माहिती आहे, त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही. तर हे जे गौणत्व आहे, हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून, आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च, नीच, उदात्त, अनुदात्त, पुण्य, पाप, पवित्र, अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात. आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल हेणकस्ता दाखवायची आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उदो उदो करायचा.